रात्रीचे लोक गार्डन मध्ये येऊन हे करतात ते वाटलं नव्हतं. सुट्टी असल्यामुळे बेडवर लोळून दिवस चालला होता. मग आवरून माझ्या पलंगाला नीटनीटकं केला. वाघबीळच्या रस्त्यावरून असा नजारा पाहत चहा पिलो. तितक्यात ओंकार फोनवरून म्हटला देवाला चाललोय. मी म्हटलं चल बाबा मी पण येतो. एका ठिकाणी दर्शन करून दुसऱ्या मंदिरात गेलो. तिथे दर्शन घेतल्यावर अस्थिर मनाला जरा शांतता लाभली असं वाटत होतं, पण अचानक ठरलं आणि अशा ट्रॅफिक मधून स्कूटर काढत ठाणे पश्चिम गायमुख गार्डन गाठलं. हे गार्डन समुद्राच्या किनाऱ्यावरच बनवलं आहे. ही जागा आमच्यासाठी दुःखाची जाणीव करून देणारी आहे हे पहिल्या 2 मिनिटातच समजून आले. टिकटॉक बॅन होऊन 4 वर्ष होऊन गेलेत, पण या काकू अजूनही त्याच प्रकारच्या रील्स बनवतात. ते काकू जरा अपग्रेड व्हा. काळोखात रंगीबेरंगी उजेडात एक नाव किनाऱ्याकडे येत होती. आम्ही गार्डनला निहारत पुढे निघालो होतो. ह्या धावपळीच्या शहरात गावासारखी शांतता या शहरात पहिल्यांदाच अनुभवली. पण अशी काही लोक तुम्हाला नक्की मिळणार जी शहरात असल्याची जाणीव करून देतात. हे गार्डन नाही तर रील्स बनवणाऱ्यांचा अड्डा बांधताना दिसतोय. नंतर थंड वारा अनुभवत आम्ही इथं बसलो. बराच वेळ या ठिकाणी घालून इथे येण्याचा निर्णय योग्य ठरला. बाय.